चंदगड तालुक्यातील माणगाव येथे सायलेंट ग्रुपचा सत्कार समारंभ उत्साहात. उद्योग, संरक्षण, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा सन्मान. विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या गुणवंतांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव. चंदगड तालुक्यातील माणगाव येथील खडक गल्लीमध्ये सायलेंट ग्रुपच्या वतीने उद्योग, संरक्षण, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 4 गुणवंतांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ज्येष्ठ नागरिक शिवाजी लक्ष्मण होणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जयवंत बापू होणगेकर, सागर पांडुरंग नौकुडकर, राहुल अर्जुन नौकुडकर आणि श्रुती राजेंद्र नौकुडकर यांचा गौरव करण्यात आला. उद्योग क्षेत्रातील सत्कारमूर्ती जयवंत होणगेकर यांनी दौलत साखर कारखाना हलकर्णी येथून वयाच्या 60व्या वर्षी सेवानिवृत्ती स्वीकारली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करत त्यांनी कुटुंबाचा सांभाळ केला. कारखाना बंद असताना ऊसतोडीचं काम करून त्यांनी संसाराचा गाडा हाकला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. संरक्षण क्षेत्रातील सागर नौकुडकर यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये दीर्घकाळ सेवा बजावत देशसेवेचं स्वप्न साकार केलं. कर्तव्यदक्ष, हसतमुख आणि स्वच्छंदी स्वभावामुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांच्या देशसेवेबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील राहुल अर्जुन नौकुडकर हे जयसिंगपूर येथील खाजगी शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नुकतेच त्यांनी स्वप्नांचा पॅराशूट हे पहिलं पुस्तक प्रकाशित केलं आहे. बालमानसशास्त्र हा त्यांचा आवडता विषय असून विविध विषयांवर त्यांनी लेखन केलं आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या पदार्पणाबद्दल गावातील प्रतिष्ठित नागरिक महादेव कुंभार यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात श्रुती राजेंद्र नौकुडकर हिने यंदाचा 10वीच्या परीक्षेत 94% गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केलं. तिच्या मेहनतीचं आणि यशाचं कौतुक म्हणून सायलेंट ग्रुपतर्फे तिचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास अनिल सुरुतकर, महादेव सांबरेकर, सुरेश इंजलकर, महादेव कुंभार, किरण सुरुतकर, आप्पाजी होणगेकर, दशरथ होणगेकर, सुशांत नौकुडकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी राहुल नौकुडकर यांनी आपल्या साहित्यिक प्रवासाविषयी मनोगत व्यक्त करत स्वप्नांचा पॅराशूट या पुस्तकाची माहिती उपस्थितांना दिली. अध्यक्षीय भाषणात शिवाजी लक्ष्मण होणगेकर यांनी सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विनायक होणगेकर यांनी केलं, तर प्रमोद होणगेकर यांनी आभार मानले. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.